जामीन नाकारला जाणार आहे हे तर आधी कळलंच आहे ना तुम्हाला, तरीही तुम्ही ही धावाधाव का करत आहात? जामीन नाकारला जाणार याची कल्पना आहेच, परंतु परांजपे, खरी बोच या गोष्टीची आहे की ज्याच्या शब्दांमध्ये अन्यायाचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्यच नाही, त्या राष्ट्राच्या पुढाऱ्याला ही गोष्ट आधी कळून फायदा काय? त्यामुळे प्रयत्न करत राहणे हेच आपले काम. चला पुढे चला, गप्पा मारत बसू नका. वकील साहेब, कोण आहेत जज? न्यायमूर्ती दिनशा धनजी दावर. अहो बळवंतराव, हे तेच जज आहेत ना ज्यांनी 1897 मध्ये फिरोजशाह मेथांबरोबर तुमचा राजद्रोहाचा खटला लढवला होता? मग तर काळजीचे काहीच कारण नाही. बळवंतराव, एवढं आशादायी चित्र असताना तुम्ही एवढे निराश का? काळजीचे कारण आहे केळकर. आपल्या आशिलाकडून फी घेऊन त्याच्या विजयाचे प्रयत्न करणे वेगळे आणि सरकारच्या बाजूचा विचार करून जज म्हणून निर्णय देणे वेगळे. या दोन अतिशय भिन्न गोष्टी आहेत आणि तो फरक जर आपल्याला समजला नाही तर आपल्या वाट्याला अपेक्षा भंगाचे दुःख येणार, दुसरे काही नाही. नाही, मला नाही वाटत. आपण आशावादी राहायला हवं. न्यायमूर्ती दावर हे नक्कीच वेगळा विचार करतील. कोर्टाने अखेर जामीन नाकारलाच. राजद्रोहाचा आरोप केलाय आणि बाकी काही कलमा लावली आहेत. 1.5 वर्षाची शिक्षा होऊ शकते त्यांना. अगाई लक्ष कुठे तुझं? सगळं दूध उतू गेलं असतं ना. काय रे, भाजलं की काय? दाह होतोय का खूप? एवढ्या तेवढ्याने दुखायला खुपायला मी काय आता लहान आहे का? तुझं लक्ष कुठे हरवलेलं? काही काही तारखाच अशा असतात की ज्या पंचांगात न बघता सुद्धा हटकून लक्षात राहतात. आजचा दिवसही तसलाच. इतकी वर्ष झाली तरी ह्या दिवसाची आठवण काही मनातून जाता जात नाही आणि विचित्र वाटायला लागतं अगदी. आज काय आहे आई?
तू एवढी अस्वस्थ का झालीयस? आज जूनची 22 तारीख ना रे. हो. आजच्याच दिवशी बरोबर 11 वर्षांपूर्वी त्या रँड साहेबावर हल्ला झाला होता आणि मग त्यांच्या खुनाच्या कटात यांचंही नाव गोवलं आणि घेऊन गेले यांना पकडून. चांगलं 1.5 वर्ष काढलं यांनी घरापासून दूर त्या काळ कोठडीत. यांना घेऊन गेले ना तेव्हा तुम्ही अशी लहान लहान होतात सगळी. मला आठवतंय, घट्ट पकडून मला मिठी मारून थरथरत उभे होतात. ते दिवस आठवले की आजही अंगावर असा शहारा येतो माझ्या. पण मेल्या त्या आठवणी काही मनातून जाता जात नाहीत. अगं आई, किती वर्ष झाली आता याला? सारखा सारखा विचार करून कशाला स्वतःला त्रास करून घेतेस? अरे विचारच ते करू नकोत म्हटल्यावर यायचे थांबतात का? यांच्याशी लग्न झालं तेव्हा मुंडावळ्या बांधून अशी बोहल्यावर चढले, तेव्हा यांच्यासोबत यांच्या काळजीशीही लग्न लागलं. हे असे देशसेवेचं व्रत घेतलेले. हे म्हणजे मला अभिमानच आहे हो, माझा नवरा असा जगा वेगळा आहे याचा. पण चिंतेचं काय करू, ती काही मनातून जाता जात नाही आणि जीवाला नुसती जाळत राहते. अगं पण दादा तर नेहमी म्हणतात ना, भामे तू माझी ताकद आहेस, तू ही अशी खंबीरपणे उभी आहेस म्हणून मला घराची चिंता नाही. हो होय म्हणतात खरे, पण कसं आहे, वेळ पडली म्हणून खमके पण रुजत गेलं अंगी. पण अजूनही काही संकेत मिळतात आणि जीव असा नुसता घाबरा होऊन जातो माझा. आज सकाळपासून की नाही माझा डावा डोळा नुसता फडफडतोय. सगळं करून झालं, पापणीला अंगठी लावून झाली, सगळं झालं, पण डोळा थांबायचं काही नाव घेत नाही. मला भीती अशी वाटते की काही अशुभाचा संकेत तर नाही ना रे हा. अगं आई, काय हे? दादांना कळलं तर ते काय म्हणतील? भामे, मनात भलते संशय आणू नकोस. मन चिंती ते वैरी न चिंती. छान. बरं, दादा आज मुंबईला जायला निघणार आहेत, लक्षात आहे ना? आणि तू त्यांना दशम्या बांधून देणार होतीस, विसरलीस? अगो बाई, बघ हे असं होतं माझं. मी खरं तर हे दूध दशम्यांसाठी म्हणूनच तापवायला ठेवलं होतं. बर, त्यांची तयारी झालीये का? ते आटपेपर्यंत माझ्या इथे दशम्या होतील सुद्धा चटाचट. हा, त्यांची तयारी कधीच झालीये, पण केळकर काका येऊन बसले. त्यांचं काहीतरी बोलणं चाललंय, ते आटोपलं की झालंच म्हणायचं. बरं जा, दादांना काही हवंय आणखीन का बघून ये जा. होय. सरकारी नाही, खासगी कामासाठीच मुंबईत चाललोय. आता हे कागदाचे आणि इतर सामग्रीचे दीनानाथ सांभाळून घेतोच, त्यामुळे त्या बाबतीत निश्चिंती आहे. तुम्ही मजकुराकडे तेवढे लक्ष द्या. झाले अहो, हा नवीन प्रेस ऍक्ट आल्यापासून ताकही फुंकून प्यावे अशी संपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. हट म्हणता ब्रह्महत्या घडायची आणि नसते काही मागे लागायचे. मग काय म्हणतो नवीन प्रेस ऍक्ट? तर प्रांतिक किंवा त्यांनी दिलेल्या अधिकारांना अनुसरून जे अर्ज मॅजिस्ट्रेटकडे जातील ते गेल्यानंतर खून किंवा 1908चा एक्सप्लोजिव्ह ऍक्ट या खालचे गुन्हे किंवा कोणतेही साहसी कृत्य करण्यास एखाद्या प्रांतिक पत्राने उत्तेजन दिले असेल असे मॅजिस्ट्रेटास वाटले तर त्या पत्राचा छापखाना किंवा त्यांच्या सगळ्या प्रती दंड म्हणून सरकार जमा केल्या जातील असा तात्पुरता हुकूम करावा. त्या पत्राशी संबंध असलेल्या सर्व लोकांना आपल्या समोर हजर करून त्यांच्यावर तात्पुरता दाखल केलेला गुन्हा कायम का करू नये असा जबाब त्यांना विचारावा. हा हुकूम ते पत्र छापणाऱ्याच्या किंवा प्रसिद्ध करणाऱ्याच्या मुख्य इमारतीबाहेर ढकवला जावा. एवढ्याने त्या पत्राशी संबंध असलेल्या लोकांस ही योग्य नोटीस झाली असे मानण्यात यावे. विशेष प्रसंगी किंवा विलंब लावल्याने मूळ अर्जाचा हेतूच निष्फळ होण्याचा संभव लक्षात घेऊन पत्राचा छापखाना व इतर साहित्य जप्त करण्याचा हुकूम करावा. पूर्ण कायदा असा आहे. आणि हा नवीन प्रेस ऍक्ट इतका कडक आहे की त्याचा उद्देश फक्त आणि फक्त आपला छळ करणं एवढाच आहे हे न कळणे इतके आपण दूधखोळे नाही. पत्रकारांनी असे धास्तावून कसे चालेल? केळकर,
सरकार त्यांच्या सोयीचे कायदे करीतच राहणार, परंतु आपले काम काय? त्यांनी केलेले कायदे व्यवस्थित वाचणे आणि चतुराईने त्यातल्या फटी शोधून आपली पळवाट काढणे, आणि त्यातूनही झालेच काही जहाल तर त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवणे. एवढे घाबरून जाण्यासारखे काही झालेले नाही. केळकर, मी म्हणतोय म्हणून काही सरकार लगेच आपल्या पाठी लागणार नाहीये. ते आधीपासूनच लागलेले आहे आणि कायमचेच. सांगण्याचा मुद्दा असा की नवीन प्रेस ऍक्ट आहे खरा हात बांधणारा, पण आपण त्याला निर्भीडपणे सामोरे जायला हवे. घाबरायचे कारण नाही. पत्रकाराने निर्भीडच असायला हवे. केळकर, तुम्ही तसे भ्यायला तर जनतेस काय जागे कराल? अहो, तुमच्यासारखं मला नाही राहता येत. उद्या अनावधानाने काही छापलं गेलं आणि संपूर्ण मालमत्तेवर जप्ती आली तर आपण काय करायचं? नजर चुकीने झालं तर नाही चालणार मला. म्हणजे मात्र जाणीवपूर्वक काही छापलं तर मात्र केसरी त्याची जबाबदारी 100% घेणार. निघतो. अहो अहो बळवंतराव थांबा. बळवंतराव, परांजपेंची अटक नाहीच टाळता आली ना? केळकर म्हणाले तेच योग्य होतं. हा मलाच थेट इशारा होता. आणि पळवण जी, ये लीजिए. चीफ मॅजिस्ट्रेट ॲस्टन यांच्या सहीचा वॉरंट आहे. कसले कलम लावले आहेत? खापर्डे, या देशातील मी पहिली आणि कदाचित एकमेव व्यक्ती असेन जिच्यावर दुसऱ्यांदा राजद्रोहाचा खटला भरतोय. असो, जे आहे ते आहे. धीर सोडण्यात काही मतलब नाही. आता काही मी यातून सुटेन असे दिसत नाही. फक्त आता शिक्षा किती होते तेवढे पाहायचे. आज वॉरंट निघेल याची कल्पना होतीच, बातमीच आली होती. वॉरंट जरा वेळेत बजावले असते तर जामिनासाठी खटपट करायला वेळ मिळाला असता. खरं तर यात आमचा काहीच दोष नाही. आमच्या हाती वॉरंट आलं, लगेचच आम्ही इथे आलो. अजिबात वेळ दवडला नाही आम्ही. नाही नाही नाही, तुम्ही अपराधी वाटून घेण्याचे काहीच कारण नाही. तुमची काही चूक नाही. तुम्ही तुमचे काम करत आहात आणि तुम्ही काही हे मुद्दाम करताय असं मला मुळीच वाटत नाही. मात्र या आदेशामागचा जो करता करविता आहे त्याला अवश्य सांगा की जेव्हा मी या खटल्यातून मोकळा होईन आणि जर आणखी आयुष्य हाती शिल्लक असेल तर मी हा राजद्रोह पुन्हा करेन.
बळवंतरावांच्या घरी ही बातमी कळवायला हवी. भाऊजी रामचंद्र नाईक घरात? नाही, बाहेर गेलाय. काय झालं? काय झालं? नाही तसं काही विशेष नाही. येतो मी. भाऊजी काय झालं? बोला. वहिनी अहो, बळवंतराव नाटक झालं. रडायला काय झालं मग? रडणं थांबवा. रडणं थांबवा. कुठल्या चोरी दरोड्यासाठी अटक नाही झाली त्यांना. लोकांच्या कल्याणासाठी, देशाच्या कार्यासाठी अटक झाली. ग्रहण लागतं ना, तेव्हा काही वेळ अंधार होतोच, पण सूर्याची तेजस्वी कडा त्यातूनही दिसत राहते आपल्याला. आज यांच्या पाठीशी उभ्या हिंदुस्थानातली जनता उभी आहे. लोकमान्य आहेत ते, आणि त्या लोकमान्यांचा तुम्हाला आणि मला अभिमानच वाटायला हवा. खंबीर रहा.